तर अशा पद्धतीनं 9:30 वाजता मी रूममधनं बाहेर पडायला लागलोय. तर ही गाडी आम्हाला न्यायला आली एअरपोर्टसाठी. जिथं आम्ही हॉटेल बुक केलेलं त्यांनीच ही गाडी पाठवली. आमचं प्लेन आहे टर्मिनल 2 पासून, जे की इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. एअरपोर्टवर एवढी लाइटिंग दिसायला लागल्या, कायम असता का नाही माहीत नाही, पण आज जरा लईच झगमगाट आहे. हो सोडायला आले, नाराज झाले, चेहरा बघा दोघांचं काय झालं. बँकॉकमध्ये तुम्ही जाणार खरं उतरणार नाही, बाहेर जाणार नाही ना, बायको सोबत आहे काय आता बँकॉकमध्ये जाऊन करणार ते. 2.5 कोटी रुपये. जवळपास आम्हाला 20 मिनटं लागली ते डिक्लेरेशन द्यायला की आम्ही कोणकोणते कॅमेरे घेऊन चाललो आहे. 2 कॅमेरे आहेत, 6-7 लेन्सेस आहेत, गिम्बल आहे, ड्रोन आहे, ड्रोनच्या बॅटरी आहेत, कार्ड आहेत, आयपॅड आहे, लाईट आहे, लय काय काय सगळं लिहून त्याचे सिरियल नंबर दिले. जर इंटरनॅशनल फ्लाईंग करत असाल, तुम्ही फोटोग्राफर असाल तर 3-4 तास आधीच यायला लागते. सिक्युरिटी चेक, हे डिक्लेरेशन. जर तुम्ही डिक्लेरेशन नाही दिला आणि येताना तुम्हाला अडवलं तर हे कॅमेरे कुठून आणले, काय आणले, बिल दाखवा, ड्रोनचं बिल दाखवा. ड्रोनचं बिल नसतातच तुमच्याकडं. हे सगळं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून डिक्लेरेशन करायला लागते. प्लेनमध्ये झोपायचं आता. आमचं शूट स्टार्ट झाले 1 वाजता. बहुतेक आम्ही फ्लाईटमध्ये बसायला लागलोय. आमची फ्लाईट डिले झाल्या बहुतेक. 1 वाजता फ्लाईट उडणार होती, पण आम्ही बोर्डिंग आत्ता करायला लागलो. अहो बघा की याचं ए माझं डी आहे, तुम्ही दोघं आमच्यामध्ये. याचं म्हणणे आम्हाला एकत्र बसू दे, पुढे बस आम्हाला एकत्र बसू दे. कोणता क्लासच नाही, बिझनेस क्लास नाही, क्लास नाही, आपले एस टी महामंडळ बस सीट तसं. सगळ्या सीटा सेमच, सगळ्या सेम. तर आमच्याकडे आहे प्रोटीन मोनो वेटजेट. अजिबात बुक करू नका, आम्हाला बसायला जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही, झोपायचं लय लांब. मी पाणी मागितलं 40 बात. 10 रुपयाची बॉटल देतो 40 बात. का सांगा, काय आता हवेत आहे ना, आपण हवेतले रेट आहेत. आम्ही आता 6 वाजता बँकॉकच्या एअरपोर्टवर पोहोचलोय. आमची परत 9:30 वाजता फ्लाईट आहे. बॅगा घ्यायच्या आहेत आणि परत चेक इन करायचं आहे. अजिबात होणार नाही. सनराईज व्हायला लागला आहे, एअरप्लेन जायला लागले, सगळं निवांत रिकामे आहे. ह्याच्यामध्ये मी गेलो काय करते बघा, हंटर्न मारला की रेनं. एका तासात आम्ही परत चेक इन करणार. बोंबाबोंबच आहे आता सगळी. कृपया करून वेटजेट.एअर आणि वेटजेट.थायलंड असं खूप मोठं, छोटं आहे पण खूप मोठं, खूप लांब पळवलं आम्हाला. अर्धा झालं पडतोय आम्ही, 1-2 किलो कमी झालं आमचं. ठीक आहे, काय हरकत नाही. भावानो, वेटजेट एअर आणि वेटजेट थाई असे 2 एअरलाईन्स वेगवेगळे आहेत. आणि ह्या चुकीमुळं आम्हाला परत थायलंडमध्ये विजा काढायला लागला. म्हणजे ते काय काय असते ते फॉर्म बिम भरायला लागलं. बाहेर गेलो, बॅगा घेतला, परत बॅगा घेऊन परत इथल्या काउंटरला आले, परत चेक इन करणार. डबल काम झाले आणि नुसतं पळायला लागले. 2 तास झाले. 15 मिनिटाची आता मेट्रो आहे, पोचू आपण. मला तर वाटते वेळ झाला, पण त्यांना नाही वाटत वेळ झालाय. आपल्याकडे थांबवले कोल्हापूरचे मोठे ब्लॉगर आले तर सरांनी रोस्ट मोड ऑन केला. कसं तुम्हाला कसं वाटतं, तुमची सनस्क्रीन का काय केलं, मॉइश्चरायझर केलं, काढून घेतलं एअरपोर्ट चेकला. मला दुःख द्यायला मला सर, तुम्ही परत विसरलेलो मी. सर भागो, पाणी पण नाही प्यायला भेटलं आपल्याला.
Take off your sunglasses, please. Where is your small one? हे मेव में मी हां हे स्मॉल कुठं ठेवलं रे मी आता ही काय मला सोडून जात नाही काय पण होते मॉर्निंग एक्सरसाइज झाला आम्हाला करायचं होतं नेतीनं घडवून आणलं सगळं मागं लागलं तेव्हा मागं हरी प्लीज तरी 2 मिनिटं लवकर या आपण काय बघा पुन्हा झाली पा आपण काय दुसरं कोणी ऑप्शन खरं सांगायचं म्हणलं तर सकाळ मला बाथरूमला जायचं होतं पण एवढा पळापळीत मला बाथरूमला गेलोच नाही आणि आता आठवण आली की आता मला दनांगमध्ये पोहोचलोय आम्ही लाईनमधनं खाली उतराले सर म्हणतात त्यांची झोपच नाही झालेली आत्ता वाजलेत 12:15 अजून आमचं इथनं बॅगेज घ्यायचं आहे ड्रायव्हर आलाय ड्रायव्हर आम्हाला हॉटेलला घेऊन जाणार तर सगळं आवरायला आम्हाला 2:30 वाजणार 2:30 वाजल्यानंतर आमचं शूट स्टार्ट होणार Nice to meet you. Yeah, welcome. छोटी कार आहे एवढी छोटी कार पाहून मन भरून आलं चला सरांनी मोठीच्या मोठी घरवेळेत कार बुक केल्या बहुतेक एक 10-15 माणसं बसतील स्वस्त आहेत का हो कार इथं बहुतेक 10 गाड्या घेऊन टाकू इकडे बाहेर कशाला येतो आपण आराम करण्यासाठी येतो ना मग घरी काय करता तुम्ही आराम इथं फिरा मग घरी आरामच करता ना मस्त 2-3 तास झोपू आणि मग जाऊ सगळे मी 5 गाड्या आहेत आता इकडे आलोय मी इथं शूट करू का तुझं ऐकत बसू Very famous in Vietnam. Every family is in. कंकू पुसलं माझं Oh, it's a long name. मला नाही माहिती काय We just say the. One paneer tikka masala, one tan tarika, one veg fried rice, one plain naan, 3 punka, and one masala papa. तर आम्ही इथल्या हॉटेलला पोहोचलोय बीचच्या समोर बरोबर हॉटेल आहे टुरिस्टकडून बुक केल्यामुळे एक काय फायदा आहे की गाडी पोचल्या त्यांची माणसं याल्यात लगेज घ्यायल्यात सगळी VIP सर्व्हिस मिळाल्या 3,60,000 डॉंगला आम्ही 2 सिम कार्ड घेतल्यात म्हणजे आपल्या इकडचे 1200 ते 1500 रुपये Swimming pool, third floor. So tomorrow on the Banana Hill. किती वेळात आवरणार आहे 1 तासात आवराल शक्य नाही कमीत कमी 2 तास लागणार तिला कमीत कमी मला 2 मिनिटं लागणार तुम्हाला रूम टूर करवतो तर ही आमची व्हिएतनाममधली पहिल्या दिवसाची रूम आहे दनांगमध्ये आलोय आम्ही आणि बाथरूम पहिला बघूया बाथरूम क्वालिटी लागते भाई 5 स्टार सारखं आहे की इकडनं डायरेक्ट तिकडच दिसते 5 स्टार हॉटेलमध्ये कायम असंच असते की एकतर दरवाजा लॉक होत नाही आणि नाही तर झाला तर दुसरी पडद्यातनं जरा का असं ना तिकडच्याला दृश्य दिसतात तिकडची तर मी तर एडिटला पण बसू शकतोय आणि मेन विशेष म्हणजे दाखवतो पण बीच व्ह्यू सकट काय आहे ती दाखवतो इकडे भाई नुसतं बघत बसायचं मला तर आवड आहे सर्फिंगची आणि मी तर 1 तास बघत बसू शकतोय आणि त्यांच्यातनं मी शिकू पण शकतोय तर आता आम्ही आवरून चाललोय इकडे एक लँटन विलेज आहे आणि एक कोकोनट विलेज आहे तिकडे चाललोय कोकोनट विलेज मध्ये असं काहीतरी एक छोटी बोट आहे गोल आणि त्या बोट मध्ये बसवून असं नदीमध्ये फिरवतात कोण लेट केला त्यांनी खरंच झोपले होते कोण लेट केला तुम्ही लेट केला आम्ही टायमिंग 3:30 येऊन बसलो अरे वा पैसे अशा तऱ्हेनं आम्ही तर रात्री पोचलोय सकाळी यायला पाहिजे होतो
का ओके भारत माता की भारत माता की वंदे मातरम भारत माता की वंदे मातरम. तर आम्ही आता कोकोनट विलेज मध्ये आलोय आणि तिथं ह्या बोट्स आहेत. आमचं कपल गेले पुढं आणि आम्ही त्यांच्या मागं मागं चाललोय. आम्हाला शूट करायचं आहे. 2 लेन्सेस घेऊन फिरालोय. 24-70-50 mm लावून आहे. सुट्टी देणार नाही, भारी शूट करायचं. वंदे मातरम. वंदे मातरम. तर हाताला किस करा. स्लो स्लो रोमॅन्टिक सगळं करा. 200 म्हणते. ते 100 लाखाला 100 म्हणते ते. मला वाटलेलं पण आपल्याला तर मजा आली, जेम मजा आली. लाईट काय फिरवलं त्यांनी. मॅडम एवढा फास्ट इंग्लिश बोलायला लागला त्यांच्या बरोबर बघितला. इंग्लिश 2-3 इंग्लिश शब्द निघाला. आज लयच इंग्लिश. CBSE, I am a CBSE. गोल फिरवल्यामुळे इंग्लिश बाहेर निघली. CBSE. संगीतला डान्स केला आम्ही. सगळ्या स्टेप का मारल्या नाहीत सर? अहो इथं गेलास तो स्टेप मारता मारता पाण्यात जाऊन स्टेप करायला लागले असते. इथं रात्र झाली तरी आमचं शूट चालू. अरे इथं रात्र झाली तरी आमचं शूट चालूच आहे. त्यांनी जे उनो केलं गोल गोल फिरवले त्यात. तरी बरं आम्ही लाईट पण घेऊन सोबत आलोय, नाहीतर काय खरं नव्हतं. हा नॅन लाईट आहे. ओमकार. Yeah. Say सौंदर्य. Say सौंदर्य. ओमकार ओमकार. सौंदर्य. सौंदर्य. ओके सौंदर्य. 1 2 ओमकार ओमकार. Yeah. Okay. Say सौंदर्य. ओके सौंदर्या सौंदर्य. नो ओके सौंदर्या. सौंदर्या. Say सौंदर्य. नो बिग Then व्हेरी बिग ना. tell come to wedding. Wedding. तर आम्ही आता आलोय रेंटल स्टोअर मध्ये. नाव काय रोजा वेडिंग ब्रायडल स्टुडिओ आहे. तर इथं त्यांचं मेकअपचं पण आहे आणि रेंटल आउटफिट्स पण आहेत. पण इथं सगळे व्हाईट दिसत आहेत. एवढं व्हाईट चांगला आउटफिट दिसला. आता आम्ही रेडीमेड स्टोअरच्या दुकानात चाललोय. ओल्ड टाउन सिटीमध्ये आलोय आणि आमचं शूट चालू झालंय. हे पूर्ण टेम्पल आहे, इथं आम्ही शूट घ्यायला लागलोय. सरांनी एवढं दिसण्यापेक्षा खायला भारी गोड आहे ते. मॅम कोणाला पाय पडाला तुम्ही? समथिंग ब्लॅक बाबा आहे, चिनी बाबा समजा आणि पाया पडा आणि आमच्या लग्नाला या. आम्ही त्याला लग्नाची पत्रिका द्यायला आलोय थेट पुण्यावरून व्हिएतनामला. काय केला तुम्ही इथं? विश मागितली. अगरबत्ती हे केली आणि हे असं काय होतं ते ना? विश पूर्ण झाली. आलो म्हणले लग्नाला येतो तुम्ही 100%. धन्यवाद. आम्ही इकडे आलोय, लय भारी वाटायला लागले. एवढ्या भारी वाईब्स आहेत. कुठल्या पण कोपऱ्यात चांगले फोटो येतात. सगळीकडे लाईटच लाईट आहे. हा आमचा पहिलाच दिवस आहे आजचा आणि पहिल्याच दिवशी एवढं भारी शूट मिळाले. पूर्ण झाली लोक इच्छा मागायला येतात. माझी इच्छा आधीच पूर्ण झाली. तर ह्या रिव्हरमधून आम्ही आता शूट करून चाललोय. बहुतेक आता नेक्स्ट शूट आमचं उद्या सकाळीच होईल. लवकर झोपणार, लवकर उठणार. टार्गेट लवकर उठणे.